Hello friends, now today we get the next topic. ॲक्च्युली आपण बघत होतो ब्लड आणि ब्लडचे कंपोनंट्स. तर त्यामधलं प्लाझ्मा झाला आहे आणि प्लाझ्मा म्हणजे ॲक्च्युली दोन पार्ट त्याने केले होते. ब्लड इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. सो कनेक्टिव्ह टिश्यू म्हटलं की त्यामध्ये एक मॅट्रिक्स येतं दॅट इज आयदर जेली ऑर समवॉट डेन्स ऑर लाईक अ वॉटरी. असं एक स्पेशालिटी असते कनेक्टिव्ह टिश्यूची. सो ॲज ब्लड इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू इट ऑल्सो शोज द मॅट्रिक्स. आणि यातलं जे मॅट्रिक्स होतं दॅट इज द प्लाझ्मा. आणि बाकीचे असतात मग फॉर्म एलिमेंट किंवा रिमेनिंग सेल्स विच आर ॲक्च्युली सस्पेंडेड इन दॅट प्लाझ्मा. ते होते RBC, WBC अँड प्लेटलेट. तर त्यापैकी RBCचं स्ट्रक्चर आपलं झालं आहे, ऑल त्याच्या प्रॉपर्टीज झाल्या आहेत. त्यानंतर WBCच्या सुद्धा प्रॉपर्टीज झालेल्या आहे. आता WBCचे टाईप्स आहेत. ॲक्च्युली याचे टोटल जर बघतो म्हटलं तर मग 3 आणि 2 5 टाईप्स आहेत. पण ॲक्च्युली WBCs आर डिवायडेड इंटू फर्स्टली 2 ग्रुप. वन इज ग्रॅन्युलोसाइट अँड सेकंड इज अग्रॅन्युलोसाइट. मग अग्रॅन्युलोसाइटचे पुन्हा 2 सब टॉपिक आहेत आणि ग्रॅन्युलोसाइटचे इकडे 3 सब टॉपिक आहेत. ओके, थोडंसं रिवाईज करू की WBC ॲक्च्युली काय होते. सो WBC दॅट इज व्हाईट ब्लड सेल्स इन अवर ब्लड. ॲक्च्युली व्हाईट नाव आहे परंतु हे असतात कलरलेस आणि ट्रान्सपरंट, म्हणून त्याला नाव दिलं आहे व्हाईट, परंतु ते व्हाईट नसतात. सो दे आर द कलरलेस सेल. त्या WBCचं दुसरं नावसुद्धा होतं ल्युकोसाइट. सो तेही नाव लक्षात ठेवा कारण पुढे मध्ये मध्ये त्याचा रेफरन्स येत राहतो. सो नॉर्मली WBCs आर कलरलेस अँड इरेग्युलर न्यूक्लिएटेड. आता याची एक स्पेशालिटी आहे, हे जे सेल आहेत हे एक तर स्वतःच इरेग्युलर फॉर्ममध्ये असतात, मोस्ट ऑफ द केस स्पिरिकल आहे. पण याच्या आतमधला जो न्यूक्लियस असतो तो न्यूक्लियस इरेग्युलरली शेपमध्ये असतो, असा फिक्स न्यूक्लियस नाही आहे. त्यामध्ये लोब वगैरे सुद्धा दिसतात, कुठे कुठे ट्विस्टेड न्यूक्लियस दिसतो. आणि ते नेमकं काय ते आपण डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये थोडं बघू. सो WBCs are the colorless cell, transparent cell and shows the irregular shape of nucleus, so called as irregular nucleated. And yes, very important, it also shows the polymorphism. Poly means many and morph means external structure. म्हणजे ॲक्च्युली WBC जसं मी सांगितलं की एवढे टाईप्स का केले, कारण याचा ॲक्च्युली शेप किंवा साईज किंवा ॲक्च्युली जे मॉर्फिझम म्हणजे एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ WBC आहे हे खूप वेगवेगळ्या साईज आणि शेपमध्ये दिसतं. So as a single cell shows the many irregular and different types of shape or size, then that ability is called as polymorphism. तर आता पहा ना, तुम्हीच पहा ना, WBCचे पहिले 2 टॉपिक, एक ग्रॅन्युलोसाइट त्यानंतर अग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइटचे पुन्हा 3 म्हणजे 3 आणि हा एक 4 आणि अग्रॅन्युलोसाइटचे 2 म्हणजे 4 आणि 2 6 वेगवेगळ्या प्रकारचे RBCs आहेत. सो ड्यू टू द डिफरंट साईज अँड शेप that condition is called as polymorphism. Now see general structure. आता जर आपण टोटल जर WBC 100% जर समजलो तर या 100% पैकी त्याचे 2 टॉपिक केले. आता पहिला आला आहे ग्रॅन्युलोसाइट जे असतात 72% आणि दुसरा आहे अग्रॅन्युलोसाइट जे उरलेलं राहील ते राहील अग्रॅन्युलोसाइट. आता पहिला मुद्दा हा की ऑन विच बेसिस दॅट होल WBCs आर डिवायडेड. सो द बेस लक्षात ठेवायचं, ज्या ज्या वेळेला आपण क्लासिफिकेशन करतो, डिवायडेशन करतो, तेव्हा कोणत्या बेसिसवरून त्याला आपण क्लासिफाय केलं ते पाहणं महत्त्वाचं आहे. सो WBCमध्ये जो सायटोप्लाझम आहे त्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स असतात. ग्रॅन्युल्स म्हणजे दाण्यासारखं स्ट्रक्चर किंवा समवॉट मॉलिक्यूल विच आर ॲक्च्युली सीन. ते मॉलिक्यूल किंवा जे दाणे जे आहेत ग्रॅन्युल्स आहेत ते लहान मोठे राहू शकतात, कमी जास्त राहू शकतात. परंतु आयदर दॅट ग्रॅन्युल्स आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑफ WBC ऑर नॉट. म्हणजे ग्रॅन्युल्स प्रेझेंट असेल तर तो सेल वेगळा केला, ज्या WBCच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स नसतील त्याला सेपरेट केलं. नाउ इफ ग्रॅन्युल्स आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑफ WBC then simply it is called as granulocyte, and if granules are absent then it is called as agranulocyte. सो आज आपल्याला बघायचं आहे ग्रॅन्युलोसाइटचा टोटल अपिअरन्स आणि त्याचे टाईप्स. आता नाउ फर्स्ट granulocyte which actually constitute about 72% of total WBC. जेवढे WBC आहे त्या सगळ्यापैकी टोटल 100% पैकी 72% असतात ग्रॅन्युलोसाइट. कसे असतात? नाउ दे शो द ग्रॅन्युलर सायटोप्लाझम अँड हेन्स दे आर कॉल्ड ॲज पॉलिमॉर्फोन्यूक्लियर ल्युकोसाइट. आता पहिला मुद्दा हा, तर या ग्रॅन्युलोसाइटमध्ये जी सायटोप्लाझम आहे ते ग्रॅन्युलर आहे, म्हणजेच ग्रॅन्युल्स किंवा दाण्यासारखं स्ट्रक्चर त्यामध्ये प्रेझेंट असते. त्यानंतर यातले जे न्यूक्लियस आहेत, जसं मी पुन्हा म्हटलं की याचे पुन्हा 3 प्रकार येतील, तर याचा साईज शेपसुद्धा अजून वेगवेगळ्या प्रकारचा आहे.
न्यूक्लियसच्या साईजवरून हे सगळं ठरते आहे. सोडून नाव आलं आहे पॉली म्हणजे मेनी, मॉर्फो म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चर, न्यूक्लियर म्हणजे न्यूक्लियस आणि ल्युकोसाइड म्हणजे WBC. सो WBC मध्ये आता पुन्हा न्यूक्लियस जे आहे ते वेगवेगळ्या शेपमध्ये येतं. वेगवेगळ्यासाठी शब्द आला, मेनीसाठी शब्द आला पॉली. त्यानंतर त्या न्यूक्लियसचं अपिअरन्स आहे, एक्सटर्नल अपिअरन्स जे दिसतं त्यावरून पॉली, मॉर्फो. काय वेगवेगळं आहे तर न्यूक्लियस, सो न्यूक्लियर, ल्युकोसाइड. सो पॉली, मॉर्फो, न्यूक्लियर, ल्युकोसाइड असं सुद्धा याला म्हटलं जातं. ग्रॅन्युल्स तर आहे पण न्यूक्लियस सुद्धा वेगवेगळ्या शेपमध्ये दिसून येईल. नाव दे मे बी शो द लोब्युलेटेड न्यूक्लाय ऑफ डिफरंट शेप. आता याच्यामधला जो न्यूक्लियस आहे तो लोब्युलेटेड असतो. आता लोब्युलेटेड म्हणजे काय बघा, जसं समजा हा तो सेल असेल WBC, हा सेल आहे सपोज. आता आपण नॉर्मली न्यूक्लियस कसा काढतो, तसा गोल काढतो, पण त्यामध्ये लोब्युल असतात. तर लोब्युल किती पहा, पुढे जसं इकडे येईल. म्हणजे जर सिंगल असेल लोब्युल तर युनिलोब्युलेटेड असं सिंगल. एकच आहे म्हणून युनिलोब्युलेटेड. दोन लोब्युल असतील ते पहा, हे झाले दोन. दॅट इज बाय लोब न्यूक्लियस. तीनही राहू शकतात, ट्रायलोब. चार असेल टेट्रालोब, 5 असेल पेंटालोब, असं 7-8 पर्यंत चालते. तिथे जे असे गोलगोल दिसतात ना ते लोब्युल्स झाले. हा 1, हा 2, हा 3. तरी ट्विस्टेड न्यूक्लियस असतो, हा असा ट्विस्टेड इन्फिनिटी सारखा. सो ॲक्च्युली लोब्युल खूप जास्त आहेत त्या न्यूक्लियसमध्ये, म्हणून त्याला शब्द आला आहे पहा, दॅट WBC शो द लोब्युलेटेड न्यूक्लाय ऑफ डिफरंट शेप. आणि त्या लोब्युलचा तर नंबर आहेच 2 ते 7 पर्यंत. सोबत त्या न्यूक्लियसचा शेप सुद्धा बदलत जातो. सो कळल्याच, येस, लोब्युलेटेड न्यूक्लाय ऑफ डिफरंट शेप. न मग आता याला तयार कोण करतं, तर हे WBC मधले जे ग्रॅन्युलोसाइट आहेत दे आर फॉर्म फ्रॉम, येस, मायलिओइड स्टीम सेल. मायलिओइड नावाचे आपल्या बॉडीमध्ये स्टीम सेल असतात. ऑब्व्हियसली हे प्रेझेंट असतील आपल्या बोन मॅरोमध्ये. आणि हे मायलिओइड नावाचे स्टीम सेल तयार करतात ग्रॅन्युलोसाइटला. अँड वन्स दे आर फॉर्म दे डू नॉट डिव्हाइड. आणि एकदा ग्रॅन्युलोसाइट तयार झाले की त्याचं फर्दर डिव्हायडेशन होत नाही. म्हणजे जर तो आता बायोलोबवाला बनला असेल तर तो बायोलोबचाच राहील, पेंटालोब असेल तर पेंटालोब असेल, पुन्हा याचं सब डिव्हिजन होत नाही. अँड लास्ट पॉईंट, ॲक्च्युली फंक्शन, दॅट ग्रॅन्युलोसाइट्स आर द सिक्रेटरी वेसिकल. वेसिकल म्हणजे प्लेट किंवा वाट्या वगैरे असतात ना, कटोरिया होती आहे, त्यानुसार स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्या आतमध्ये सिक्रिशन तयार होतं. सिक्रिशन म्हणजे कोणतंही जर लिक्विड तिथे तयार होत असेल, प्रोड्यूस होत असेल, त्याला म्हणतात सिक्रेटरी वर्ड. मग आता एन्झाईम तयार होऊ शकतात, हार्मोन तयार होऊ शकतात, बऱ्याच प्रकारचे ॲसिडिक, बेसिक किंवा न्यूट्रल सोल्युशन तयार होऊ शकतात. त्या सोल्युशनला डाईसुद्धा शब्द पुढे येईल. सो ॲक्च्युली द मेन फंक्शन ऑफ WBC और ग्रॅन्युलोसाइड इज द सिक्रिशन ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ मटेरियल बट इन लिक्विड फॉर्म. कारण लिक्विडसाठी असेल, लिक्विड प्रोड्यूस होत असेल त्याला म्हणतात सिक्रेशन. ओके, सो दॅट इज अबाउट द ग्रॅन्युलोसाइड. आता बघा याचे टाईप्स काय केले, पुढे टाईप्स केले आहे. पुन्हा बेस येईल. तर बेस कोणता आहे, तर सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स तर आहेत, तर इथे 2 बेस आपल्याला घ्यायचे आहे. एक तर हे ग्रॅन्युल्स कसे आहे, त्यानंतर सायटोप्लाझममध्ये जो ॲक्च्युली तो लिक्विडचा फॉर्म असतो, कारण लिक्विड बेसिडिन सेल आपण सायटोप्लाझम म्हणतो. मग WBC मध्ये जो सायटोप्लाझम आहे तो कसा आहे म्हणजे तो एक तर न्यूट्रल राहू शकतो, किंवा मग ॲसिडिक राहू शकतो, किंवा मग बेसिक राहू शकतो. तर हे जे ॲक्च्युली ॲसिडिक किंवा बेसिक प्रॉपर्टी असणारं सायटोप्लाझम आहे याला म्हणतात डाय, DYE, किंवा मग स्टेन, STAIN. स्टेन म्हणजे दॅट लिक्विड शोज द प्रॉपर्टी, विच टाईप ऑफ प्रॉपर्टी, विच टाईप ऑफ स्टेन. तर प्रॉपर्टीला दुसरा शब्द आला आहे स्टेन. सो मी लिहितो आहे ठेवा. सो डिपेंडिंग अपॉन द स्टेन ऑल प्रॉपर्टीज प्रेझेंट इन दॅट सायटोप्लाझम ऑफ WBC, ग्रॅन्युलोसाइट्स आर फर्दर डिवायडेड इंटू 3 ग्रुप. जर न्यूट्रल डाईस त्या ठिकाणी असेल, न्यूट्रल स्टेन असेल तर न्यूट्रोफिल्स. ओके, जर बेसिक डाय असेल किंवा बेसिक स्टेन असेल तर बेसोफिल किंवा सायनोफिल. आणि जर ॲसिडिक असेल त्यामध्ये लिक्विड किंवा ॲसिडिक प्रॉपर्टी जर सायटोप्लाझम दाखवत असेल तर म्हणायचं इसिनोफिल किंवा ॲसिडोफिल. ओके, आता या तिघांमध्ये आपल्याला काही कॉमन पॉईंट्स दिसतात आणि म्हणून त्याचा एक चार्ट बनतो. जसं आता 3ही जे सेल आहेत हे ग्रॅन्युलोसाइटचे 3ही सेल, न्यूट्रो, बेसो अँड ॲसिडो, तर यामध्ये न्यूक्लियस वेगळा राहील, त्यानंतर ग्रॅन्युल्स वेगळे राहतील, त्यानंतर त्याची स्टेन वेगळी राहील, आणि मग फंक्शन. ओके, असे 4-4, 5-5 पॉईंट याचे बनतात. तो चार्ट तुम्हाला मी सेंड करतो आहे. नाव सी द न्यूट्रोफिल.
Now cytoplasm contain very fine granule but large in number and evenly distributed. Evenly म्हणजे एकसारख्या पद्धतीनं. सो न्यूट्रोफिलमध्ये जे ग्रॅन्युल्स आहेत ते खूप बारीक बारीक आहेत पण लार्ज अमाऊंटमध्ये आहे, लार्ज नंबरमध्ये आहे. सो लार्ज नंबर ऑफ व्हेरी फाईन ग्रॅन्युल्स आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑफ न्यूट्रोफिल अँड दे आर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड. एकसारखे म्हणजे कुठे जास्त कुठे कमी नाही, एकसारखे इव्हनली डिस्ट्रीब्यूट झाले आहेत हे सगळे फाईनली अँड लार्ज नंबर ऑफ ग्रॅन्युल्स. नाव इट कंटेन न्यूट्रल स्टेन ऑर सोल्युशन. आता या न्यूट्रोफिलमधलं जे सायटोप्लाझम आहे या सरळ सरळ न्यूट्रल कंडिशन दिसते, नायदर ॲसिडिक नॉर बेसिक, म्हणून याला नावावरून ते नावच दिलं आहे, न्यूट्रल स्टेन इज देअर, सो न्यूट्रोफिल्स. नाव 70% ऑफ टोटल WBC कॉन्स्टिट्यूशन इज देअर. आता जसं 72% इकडे बघितलं आपण ग्रॅन्युलोसाइट. आता पूर्ण जर WBC म्हटलं त्यामध्ये 70% कोण असतात तर न्यूट्रोफिल. साहजिक आहे, ॲसिडिक जास्त लागणार नाही, बेसिकही नाही पाहिजे, त्यामुळे न्यूट्रल कंडिशन नॉर्मल राहते, चांगली गोष्ट असते. आणि म्हणून न्यूट्रोफिलचा नंबर हा टोटल WBC मध्ये सगळ्यात जास्त आहे, दॅट इज अप्रॉक्सिमेट 70%. नाउ ॲज फार ॲज सेल इज कन्सर्न, इट इज अ स्पिरिकल शेप अँड सेव्हरल लोब न्यूक्लियस. जसं लोब आताच सांगितलं तर जो ॲक्च्युअल हा न्यूट्रोफिल आहे तो असा स्पिरिकल येतो, गोल असतो, सर्क्युलर असतो किंवा थोडाफार स्पियर शेप. अँड शोज द सेव्हरल लोब न्यूक्लियस, म्हणजे बायलोब, ट्रायलोब, टेट्रालोब, पेंटालोब अप टू 7 लोब असे वेगवेगळ्या लोब असणारे न्यूक्लियस या न्यूट्रोफिलमध्ये दिसतील. अँड नाव सी द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, फंक्शन ऑफ द न्यूट्रोफिल. ॲक्च्युअली इट शोज द अमिबॉइड मुवमेंट. आता अमिबा तुम्हाला माहिती आहे इरेग्युलर शेपमध्ये असतो, त्यामुळे तो कुठेही असा जाऊ शकतो. तर त्याच पद्धतीचं अमिबॉइड मुवमेंट न्यूट्रोफिल दाखवतात. अँड ॲक्च्युली शोज द फॅगोसायटोसिस प्रोसेस. आता फॅगोसायटोसिस आणि अमिबॉइड मुवमेंट तुम्हाला क्लिअर करतोय. नाव सी द डायग्राम. बघा फॅगोसायटोसिस काय आहे. ओके, समजा हा तो WBC आहे, हा बायलोब न्यूक्लियस मी काढले. क्लिअर. आता फॅगोसायटोसिस म्हणजे काय तर जर आपल्या बॉडीमध्ये किंवा ब्लडमध्ये एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया आला असेल तर त्याला पूर्णपणे एनगल्फ करणं, म्हणजे हा सेल स्वतः त्याच्या बाजूला आजूबाजूला पूर्ण याला घेरून घेतो, सराउंड करतो आणि त्याला आतमध्ये घेऊन मारून टाकतो. नाउ सी, सपोज हा एक व्हायरस आला आहे. क्लिअर. आता हा काय करेल ते पहा, हा ते जे आपण स्युडोपोडिया म्हणतो असं वाढवतो इकडे, लाईक दिस, असं वाढवेल. क्लिअर. आता पूर्ण चिटकून देईल, हा व्हायरस आला आतमध्ये. क्लिअर. नाव इट किल्स. So the process by means of which WBC or especially that neutrophil have the ability to engulf, yes, to engulf that pathogen and kill it or destroy it, and that destroying process by neutrophil is called as phagocytosis. Clear. So amoeboid movement करून म्हणजे त्या स्युडोपोडियाच्या माध्यमातून त्याला पूर्ण एनगल्फ करून आतमध्ये घेणं स्वतःच्या सेलमध्ये आणि मग त्याला मारणं, हे जी स्पेशालिटी आहे यालाच म्हणतात फॅगोसायटोसिस. अँड दॅट फॅगोसायटोसिस इज द मेन फंक्शन, मेन प्रोसेस कॅरीड आउट बाय न्यूट्रोफिल. क्लिअर. नाव आता याचा दुसरा भाग, नाव बेसोफिल इज ऑल्सो कॉल्ड ॲज सायनोफिल्स. सायनिक नावाचे जे मॉलिक्युल्स आहेत जे ॲक्च्युली बेसिक आहेत किंवा अल्कलाईन आहेत. नाव सी, इट कंटेन फ्यू ग्रॅन्युल्स इन द सायटोप्लाझम. इकडे व्हेरी फाईन होते पण लार्ज नंबर होते, इथे लार्ज नंबरमध्ये आहेत, लार्ज साईजमध्ये आहे पण फ्यू आहे, म्हणजे मोठे असणारे ग्रॅन्युल्स असतात पण कमी असतात. ओके, सो ग्रॅन्युल्स आर लार्ज साईज अँड कंटेन द फ्यू ग्रॅन्युल्स. मोठे आहेत पण कमी आहेत. इकडे खूप बारीक होते आणि जास्त होते, इव्हनली डिस्ट्रीब्यूट होते. इकडे असं काही दिलं नाही आहे. नाउ बेसिक डाईट ऑफ स्टेन इज प्रेझेंट. सो ॲज फार ॲज बेसोफिल इज कन्सर्न, cytoplasm contain basic properties molecule, so basic stain is there and hence the name is given, that is basophil. Now they are small and spherical cell, shows the twisted nucleus. So small cell as far as all WBCs or granulocytes are concerned, हे सगळ्यात लहान असतात. त्यानंतर पुन्हा स्फेरिकल आहे आणि ट्विस्टेड न्यूक्लियस यामध्ये दिसतो, म्हणजे न्यूक्लियस असा ट्विस्ट झाला आहे लाईक द इन्फिनिटी. जे इन्फिनिटी आपण काढतो त्यानुसार तो न्यूक्लियस ट्विस्ट असतो. नाव द ॲक्च्युअल पर्सेंटेज ओनली रिमेंबर 0.1 to 1%.
हे 70% होते न्यूट्रोफिल. हे इतके कमी का आहेत त्यावर गिव्ह रिझन येतात आणि गिव्ह रिझन पुढे दिलाय. So as far as total WBC is concerned, the constitution or amount of that, yes, basophil is only 0.1 to 1%. Now why? तर त्याचं आन्सर तुम्हाला इथे दिलाय बा. दे आर प्रेझेंट इन द इन्फेक्टेड अँड ॲलर्जिक कंडिशन. जेव्हा जेव्हा आपल्याला इन्फेक्शन होईल, जेव्हा जेव्हा ॲलर्जी होईल, एखादा डिसीज होईल, त्याच वेळेला जनरली या बेसोफिलचा नंबर वाढतो. नॉमिनल जर मी खूप व्यवस्थित आहे, मला कोणतंही इन्फेक्शन नाही आहे, तर मग याचा नंबर एक पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये खूप कमी असतो. पण तो वाढेल म्हणजे 0.1 to 1 किंवा 2पर्यंत जाऊ शकतो. बट ओनली ड्युरिंग इन्फेक्शन अँड ॲलर्जिक कंडिशन. मग आता साहजिक आहे, ॲलर्जिक कंडिशन असेल तर बऱ्याच पॅथोजनला मारण्यासाठी तिथं बेसची गरज असते आणि अशा वेळेला मग हा बेसिक डाईज आहे ना, हा तयार होऊन त्या पॅथोजनला मारण्याचा प्रयत्न करतो. नो फंक्शन, इट इज नॉन फॅगोसायटिक इन नेचर. हा फॅगोसायटोसिस करत नाही. हा वेगळ्या पद्धतीनं त्या बेसिक डाईच्या माध्यमातून त्या पॅथोजनला किल करण्याचा किंवा डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करेल. सो जसं न्यूट्रोफिल फॅगोसायटिक होतं, हा असतो नॉन फॅगोसायटिक. बट इट सिक्रीट द हिपॅरिन, हिस्टॅमिन अँड सिरोटोनिन हार्मोन. याचं मेन फंक्शन काय आहे तर हे 3 हार्मोन तयार करणं. हे 3ही हार्मोनचं फंक्शन मी सांगतोय ते तुम्ही व्हिडिओच्या वेळेला लिहून घ्या. सो ॲक्च्युली हिपॅरिन जो आहे तो आहे अँटी कोॲग्युलंट. मी मध्यंतरी बोललो आहे, आपल्या क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये ब्लड क्लॉट व्हायला नको. ते प्रॉपरली फिरायला पाहिजे, सर्क्युलेट व्हायला पाहिजे. आणि जर ते क्लॉट झालं म्हणजे लागल्यावर तर जेव्हा बाहेर ब्लिडिंग सुरू होईल सांगितलं होतं तेव्हा ते क्लॉट व्हायला पाहिजे. परंतु नॉमिनली जेव्हा ते सर्क्युलेट होते तेव्हा ते क्लॉट व्हायला नको. त्यासाठी हिपॅरिन असतो त्या ब्लडमध्ये, तो ॲक्च्युली बेसोफिल तयार करतो. इट इज अँटी कोॲग्युलंट म्हणजे हा ब्लडला क्लॉट होऊ देत नाही ड्युरिंग सर्क्युलेशन. ओके, क्लोज सर्क्युलेशन स्पेशली. आता समजा मला ब्लड लागली, ब्लडिंग सुरू आहे, तर त्यावेळेला आपलं ब्लडचं प्रेशर ॲटमॉस्फिअरपेक्षा थोडंसं जास्त असतं, म्हणून ब्लड हे कंटिन्युअसली फ्लो होत राहील. त्यावेळेला ब्लड तिथे क्लॉट व्हायला पाहिजे. मग हिपॅरिनचा अपोजिट येतो, दॅट इज अँटी हिपॅरिन. ओके, तर हिपॅरिनचं फंक्शन आहे अँटी कोॲग्युलंट. दुसरा आला तिथे हिस्टॅमिन. ॲक्च्युली हिस्टॅमिन इज द रिस्पॉन्सिबल फॉर लोकल इम्युन रिस्पॉन्स. इम्युन रिस्पॉन्स म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या बॉडीमध्ये पॅथोजनची एंट्री होईल तेव्हा त्याला ते रेजिस्ट करतात, त्याला मारतात. तसे आपण म्हटलं ना की ॲलर्जिक कंडिशनमध्ये हे वाढतात. ॲलर्जिक कंडिशनमध्ये हे वाढले की साहजिक आहे हिस्टॅमिन तयार होईल आणि हिस्टॅमिन मग आपल्या इम्युन सिस्टीमला ट्रिगर करतो, स्टिम्युलेट करतो टू रेजिस्ट दॅट पर्टिक्युलर पॅथोजन. सोबत याचं एक्स्ट्रा फंक्शन आहे, इट ऑल्सो शोज द रेग्युलेशन फंक्शन इन गट. गट म्हणजे आपलं जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे किंवा स्मॉल इंटेस्टाईन आहे, तिथे जर समजा पॉयझनस कंडिशन तयार झाली असेल, इनडायजेशनसारखी कंडिशन असेल, तिथं सुद्धा हा त्या पर्टिक्युलर इनडायजेशनला किंवा पॉयझनस कंडिशनला रेजिस्ट करतो. तिसरा आला आहे सिरोटोनिन. तर सिरोटोनिनला ॲक्च्युली हॅपी केमिकल म्हणतात. जेव्हा जेव्हा आपल्याला हॅपीनेस किंवा वेलबिंग खूप चांगलं असं वाटतं, जेव्हा आपलं म्हणजे खूप आनंदात आपण असतो, तर ते आनंद किंवा तो जो हॅपीनेस आहे इट इज ड्यू टू दॅट सिरोटोनिन. तर ते एक फंक्शन आहे ज्या बेसोफिलचं. सो बेसोफिलचं मेन फंक्शन हिपॅरिन म्हणजे अँटीकोॲग्युलंट, त्यानंतर हिस्टॅमिन म्हणजेच येस लोकल इम्युन सिस्टीमला रिस्पॉन्स करणारा आणि हॅपीनेस आणणारा सिरोटोनिन, हे 3 हार्मोन तयार करतात. क्लिअर. अँड नाव लास्ट सेल ॲक्च्युली टाईप ऑफ ग्रॅन्युलोसाइट दॅट इज इसिनोफिल ऑर ॲसिडोफिल. इथे इओसिन नावाचा ॲसिड याच्या सायटोप्लाझममध्ये दिसतं, म्हणून इओसिनवरून इसिनो आणि तो ॲसिडिक प्रॉपर्टी असणारा आहे म्हणून ॲसिडोफिल्स. नाव सी, सायटोप्लाझम कंटेन लायझोझोमल ग्रॅन्युल. तुम्हाला माहिती आहे लायझोझोम नावाचा एक सेल ऑर्गेनेल असतो प्रत्येक सेलमध्ये, आणि लायझोझोमला सुसायडल बॅग्स किंवा डायजेस्टिव्ह बॅग म्हणतात. ॲक्च्युली लायझोझोमचं फंक्शनच ते आहे की जर त्या सेलला एखादं इन्फेक्शन झालं असेल तर लायझोझोम बस्ट होतो, तिथले सगळे एन्झाईम स्कॅटर्ड होतात आणि त्या पूर्ण एंटायर सेलला खाऊन टाकतात. म्हणजे त्या सेलचं जे काही पॉयझनस कंडिशन किंवा डॅमेज झाला होता तो सेल ड्यू टू दॅट इन्फेक्शन, तर तो स्वतः तर मरेल परंतु साईडवाल्या सेलला तो प्रोटेक्ट करेल. आणि हे कशामुळे झालं तर लायझोझोममुळे. म्हणजे याचा जो न्यूक्लियस आहे हा लायझोझोमसारखं फंक्शन करतो, म्हणजे स्वतःच्या सेलला मारून टाकणं आणि बाकीच्या सराउंडिंग सेलला प्रिव्हेंट करणं फ्रॉम दॅट इन्फेक्शन. हेन्स द न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज लायझोझोमल न्यूक्लियस. नाव ॲसिडिक स्टेन विथ द रेड कलर. त्यामध्ये पुन्हा इओसिन नावाचा ॲसिडिक प्रॉपर्टी आहे आणि म्हणून ॲसिडोफिल हे नावच दिलं. आणि जनरली यामध्ये आयर्न कंटेनिंग कंपाऊंड जास्त असतात. सो जनरली हा ॲसिडोफिल नावाचा जो सेल आहे तो जनरली रेड कलरमध्ये पाहायला मिळतो. नाव बायलोब न्यूक्लियस इज देअर.
बाय लोब, जसं वरच काढलाय, 2 लोब असणारा न्यूक्लियस जनरली 2 लोब न्यूक्लियस इज नॉर्मली प्रेझेंट इन ॲसिडोफिल अँड इट फॉर्म अबाउट 1 to 3% ऑफ टोटल WBC. सो न्यूट्रोफिलचं होतं 70%, बेसोफिल होतं 0.1 to 1% ओनली, आणि हा अप्रॉक्सिमेट येईल 1 to 3%. नाव फंक्शन याचं थोडंसं मी पुन्हा एकदा सांगतोय पहा. द नंबर ऑफ इसिनोफिल और ॲसिडोफिल इज इन्क्रीजेस इन द ॲलर्जिक कंडिशन. पुन्हा तेच आहे, काय ॲलर्जिक कंडिशनमध्ये हे वाढतं, तर बऱ्याचदा जेव्हा आपल्याला ॲलर्जी होते, पॅथोजनची एंट्री होतं बॉडीमध्ये, तर हे ॲसिड जे आहे यामधलं ते त्या पॅथोजनला रेजिस्ट करू शकतं किंवा किल करू शकतं. म्हणून ते तसं व्हावं, त्या पॅथोजनला रेजिस्टन्स मिळावं किंवा त्याला डिस्ट्रॉय केलं जावं, म्हणून जनरली ॲसिडोफिलची संख्या पुन्हा ॲलर्जिक कंडिशनमध्ये आपल्याला वाढताना दिसते. जेव्हा जेव्हा ॲलर्जी एखादी झाली असेल किंवा डिसीज असेल तर त्याच्या ब्लडमध्ये ॲसिडोफिल वाढलेले दिसतात. अँड दॅट इज वन ऑफ द इंडिकेशन और डायग्नोसिस ऑफ ॲलर्जी. नाउ फंक्शन इट डिस्ट्रॉय द अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स बाय फॅगोसायटोसिस. म्हणजे हा पुन्हा फॅगोसायटोसिस करतोय, पण हा पॅथोजनला तर किल करेलच, पण अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स असते. अँटीजन आणि अँटीबॉडी कॉम्प्लेक्स आपल्याला पुढे शिकायचं आहे. तर एक प्रकारचं असं 2 अँटीजन आणि अँटीबॉडीपासून बनलेलं एक कॉम्प्लेक्सचा ग्रुप आहे, त्याला हा मारतो. पण कुणाच्या, तर पुढच्या त्या पॅथोजनच्या बॉडीमध्ये अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स असते आणि ते आपल्या बॉडीसाठी डेंजरस राहतं, म्हणून हा त्याला एनगल्फ करून फॅगोसायटोसिसच्या माध्यमातून मारेल. इट शो द अँटी हिस्टॅमिनिक प्रॉपर्टी. हिस्टॅमिन काय, लोकल इम्युन सिस्टीमला रिस्पॉन्स देणं. तर हा अँटी हिस्टॅमिनिक आहे, म्हणजे हा पॅथोजनच्या इम्युन सिस्टीमला रिस्पॉन्स थांबवतो. कारण जर त्याची इम्युन सिस्टीम, जो पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये आला आहे, जर ती वाढली तर मग तो जास्त अटॅक आपल्याला करेल. तर तो हा अँटी हिस्टॅमिनिक प्रॉपर्टी दाखवतो आहे. कुणासाठी, तर त्या पॅथोजनसाठी. आपल्या इम्युन सिस्टीमबद्दल बोलणं सुरू नाही आहे, तर त्या पॅथोजनबद्दल सुरू आहे. सो फॉर पॅथोजन इट शोज द अँटी हिस्टॅमिनिक प्रॉपर्टी, दॅट इज द स्पेशल इम्युन रिस्पॉन्स फॉर पॅथोजन इज अवॉइडेड बाय मीन्स ऑफ ॲसिडोफिल. देन लास्ट पॉईंट पुन्हा आला आहे, रिस्पॉन्सिबल फॉर डिटॉक्सिफिकेशन. जसं आपल्या बॉडीमध्ये जर टॉक्सिक झालं, पॉयझन झालं असेल, तर हा त्याचं डिटॉक्सिफिकेशन करतो, कारण त्याच्याजवळ ॲबिलिटी आहे टू प्रोड्यूस द अँटीटॉक्झिन. म्हणजे आपल्या बॉडीत जे टॉक्झिन आलं आहे त्याला मारणारं असते अँटीटॉक्झिन, ते टॉक्झिन हा प्रोड्यूस करतो. सो इट ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर डिटॉक्सिफिकेशन ऑफ पॉयझनस केमिकल इन द आवर बॉडी, सो दॅट वी कॅन प्रोटेक्ट फ्रॉम दॅट पॉयझन, किंवा आपल्या जे बॉडी सेल आहेत ते त्या पॉयझनपासून प्रोटेक्ट होतील. सो दॅट इज अबाउट द टुडेज टॉपिक. आपण फक्त आज WBC घेतलं आणि त्यातलं ग्रॅन्युलोसाईटचे 3 टाईप. आता अग्रॅन्युलोसाईट आपण घेऊ नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि त्याचे पुन्हा 2 सब टॉपिक येतील, आणि मग सुरू होईल आपलं हार्टचं सेक्शन. ओके, थँक्यू.